लगा शॉक लगा लगा हाँ? अरे ठेका झालं सरला सर काही लॉकडाऊनचा इफेक्ट वाटतं काही घरात बसून काय सूचना गेल्याबरोबर काय परिणाम वगैरे झाले तर काय अरे नाही मित्रांनो परिणाम वगैरे काय नाही हा एक छोटासा प्रयत्न आणि म्हणून शॉक लागण्याचं कारण सिंघम चित्रपटातील हा डायलॉग आठवण्याचं कारण एक आहे ते म्हणजे आपला अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. मित्रांनो तुम्ही घरी बसून आहे मी घरी बसून आहे आणि संपूर्ण देश बंद आहे या कोरोना नावाच्या व्हायरसमुळे सगळं जग जिथल्या तिथे थांबलेलं आहे. तर त्यासाठी काहीतरी करणं थांबून जमणार नाही त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे आणि तुमचा अभ्यास कुठेतरी थांबला होता तो थांबू नये त्याला कुठेतरी जसा विद्युत प्रवाह वाहत राहतो त्या प्रवाहासारखं तुमचा देखील ज्ञानाचा प्रवाह वाहत राहावा त्याच्यासाठी मी हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे घरी बसूया ऑनलाईन शिकूया. मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी व्हिडिओ पाठवला होता त्यामध्ये देखील सांगितलं होतं की तुम्हाला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी त्याचे नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. त्यासाठी तुम्ही सबस्क्राइब करून तुमच्या YouTube वरती जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला आता घरी रिकामं बसणं घरातच राहूया काहीतरी नवीन करूया. किती दिवस ते कोणतरी फोटो टाकणार व्हॉट्सअपला फोटो टाक फेसबुकला फोटो टाक स्टेटस टाक हे बनवलं ते बनवलं काही ना काही तुमचे उद्योग उपक्रम करून झाले भरपूर झाले आता थोडासा अभ्यास करूया आणि म्हणून तो अभ्यास आपण ऑनलाईन करूया. मित्रांनो आपल्याला एक्झामचं जे काही असेल त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायचे म्हणूनच नाही तर स्वतःला काहीतरी नॉलेज घ्यायचंय म्हणून हा अभ्यास करूया. तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपला हा नवीन चॅप्टर फायनल अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. मित्रांनो इलेक्ट्रिसिटी कंपनी फायनल अकाउंट आपल्याला शिकायचंय पण मला असं वाटतं की इलेक्ट्रिसिटी कंपनीचं फायनल अकाउंट शिकण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट चांगली माहिती असणं गरजेचं आहे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंपनी म्हणजे काय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की हे जे इलेक्ट्रिसिटी आहे विद्युत आहे ती नेमकी तयार कशी होते कुठे होते काय होते असे असंख्य प्रश्न आपल्या माइंडमध्ये आहेत. मित्रांनो जसे की माणसासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या महत्त्वाच्या गरजा आहेत जीवन जगत असताना त्याच पद्धतीनं विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ही देखील एक महत्त्वाची गरज आहे. आणि जस्ट इमॅजिन करा विचार करा जर आपल्या घरात आज जर लाईट गेली विशेष म्हणजे आज तर आता हे उन्हाळ्याचे दिवस असताना तर मित्रांनो बघा लाईट जर गेली तर माणसाचं जीवन कसं होतं पूर्वीच्या काळी लोक कसे राहत असतील. मग हे इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली निर्माण झाली डिस्कवर झाली त्या इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. शोध लागल्याच्या नंतर इलेक्ट्रिसिटी कंपन्या हे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरापर्यंत पोहोचू लागल्या. तर आपल्याला त्याच्या इतिहासात तेवढं फार खोलवर जायचं नाही पण आपल्याला एक बघायचं आहे की इलेक्ट्रिसिटी कंपनी नेमकी काय असते कशा पद्धतीने काम करत असते आणि नेमकं व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी कंपनी. आणि एकदा का आपल्याला इलेक्ट्रिसिटी कंपनी म्हणजे काय हे कळालं तर त्याचं अकाउंटिंग कसं मेंटेन केलं जातं कशा पद्धतीने त्याचे बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड केले जातात आणि फायनल अकाउंट कसं असतं हे बघायला काहीच आवड जाणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला अगोदर बघायचं आहे व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी कंपनी. जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की द इलेक्ट्रिक पॉवर industry which covers the four stages. आता कोणत्या आता कुठलीही इंडस्ट्री असेल इलेक्ट्रिसिटी असू द्या कुठलाही एखादा प्रोडक्ट निर्माण करणारी इंडस्ट्री असू द्या ती वेगवेगळ्या स्टेजेस मधून जात असते. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिसिटी ची देखील कंपनी आहे तिचे 4 टप्पे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा जर असेल तो आहे जनरेशन.
ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि सेल टू द कस्टमर अँड इंडस्ट्री. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी कंपनी म्हणजे काय? सिंपल वर्ड्स मध्ये एक कंपनी जी की इलेक्ट्रिसिटी निर्माण करते, विद्युत निर्माण करते, वीज निर्माण करते आणि कस्टमर पर्यंत, इंडस्ट्री पर्यंत ती प्रोव्हाइड करते, सप्लाय करते, पुरवठा करते, ज्याचा की वापर आज आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी करू शकतो. विजेच्या माध्यमातून आपण अनेक कामं करतो, आपल्याला ही माहिती आहे. तर मित्रांनो, सोप्या भाषेत आता जसं आपण बघितलं, जसं की मग आपण म्हणलो होतो की इलेक्ट्रिसिटी कंपनी और इलेक्ट्रिक पॉवर इंडस्ट्री विच कवर्स 4 स्टेजेस. ओके, 4 स्टेजेस. तर आता त्या 4 स्टेजेस कोणत्या? तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन असेल, ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल किंवा सेल टू द कस्टमर. ओके, जनरल पब्लिकला ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणे. तर मित्रांनो, या एक एक स्टेजला आपण व्यवस्थित बघूया. सो लेट्स सी स्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय. फर्स्ट जनरेशन, देन नेक्स्ट ट्रान्समिशन, थर्ड डिस्ट्रीब्युशन आणि फोर्थ सेल ऑफ इलेक्ट्रिक पॉवर टू द जनरल पब्लिक. मित्रांनो, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी मीन्स व्हॉट? तर बघा, जनरेशन इज द प्रोसेस ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी पॉवर फ्रॉम सोर्सेस ऑफ प्रायमरी एनर्जी. आता ह्या प्रायमरी एनर्जीच्या सोर्सेस मधून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं, निर्माण करणं म्हणजे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर आता ते सोर्सेस कोणते असतील? कोलच्या माध्यमातून असेल, न्यूक्लिअरच्या माध्यमातून असेल, विंडच्या असेल, असे अनेक वेगवेगळे माध्यम आहेत ज्याच्या की माध्यमातून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते, जनरेट केली जाते. नेक्स्ट आहे ट्रान्समिशन. ट्रान्समिशन मीन्स व्हॉट? ट्रान्समिशन इज द बल्क मूवमेंट. ट्रान्समिशन इज द बल्क मूवमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम अ जनरेटिंग साइट such as a power plant to electric substation. It means पॉवर ग्रिडच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय पॉवर स्टेशन पर्यंत केला जातो. त्याला आपण जनरली ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉइंट आहे नंबर 3, डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. Power distribution is the final stage in the delivery of electric power. It carries electricity from transmission system to individual customer. Okay, म्हणजे काय? The power distribution is the stage, final stage of delivery की ज्यामध्ये की ट्रान्समिशनच्या नंतर ती इलेक्ट्रिसिटी कस्टमर पर्यंत या डिस्ट्रीब्यूट केली जाते. ठीक आहे. पण त्यासाठी वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, डीपीज वगैरे तुम्हाला माहिती आहे, त्या माध्यमातून सप्लाय केला जातो. आणि लास्ट स्टेज आहे मित्रांनो, चौथी स्टेज आहे सेल टू इलेक्ट्रिक पॉवर टू जनरल पब्लिक. इट मीन्स इलेक्ट्रिसिटी रिटेलिंग. त्याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रिसिटी रिटेलिंग. इट इज द फायनल सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम जनरेशन टू द एंड यूज कस्टमर. म्हणजे सुरुवातीला तुम्ही इलेक्ट्रिसिटी निर्माण केली, तिथून कस्टमर पर्यंत पोहोचण्याची जी फायनल स्टेज आहे तिला आपण म्हणतो सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी टू द जनरल पब्लिक किंवा इंडस्ट्री. ठीक आहे. सो आता नेक्स्ट पार्ट जो बघायचा आहे, जो की आताच्या या चॅप्टरचा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, ज्यासाठी की आपण हा व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे. द अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. सो फ्रेंड्स, लेट्स सी द हाऊ वी कॅन मेक द फायनल अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी. जसं की आपल्याला माहिती आहे, एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन, एव्हरी इस्टॅब्लिशमेंट wants to know the final result of their undertaking or their business at the end of every year. For that, to know the financial position of their business, they has to prepare their final accounts. अगदी त्याच पद्धतीने, अगदी
त्याच पद्धतीनं जसं की सिंपल अंडरटेकिंग्स आहेत, छोटे मोठे बिझनेस आहेत, इतर कंपन्या आहेत, जसं आपलं फायनल अकाउंट बनवतात आणि आपल्या व्यवसायाचा फायनान्शियल रिझल्ट जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, अगदी त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी कंपन्या देखील फायनल अकाउंट तयार करत असतात. फक्त थोडा बदल आहे मित्रांनो. तिथल्या अकाउंटिंग ट्रीटमेंट आणि इथली जी अकाउंटिंग ट्रीटमेंट तुम्हाला यूज करायची आहे त्यामध्ये थोडासा बदल आहे. तो म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये जनरली डबल अकाउंट सिस्टीम यूज केली जाते. आता डबल अकाउंट सिस्टीम हा शब्द किंवा ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे, कारण तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकते किंवा तुमच्या माइंड मध्ये वेगळा विचार येऊ शकतो. डबल अकाउंट सिस्टीम म्हणजे डबल एंट्री सिस्टीम. ओके, तर असं काही कन्फ्यूज करून घेऊ नका. डबल अकाउंटिंग सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ओके, डबल अकाउंट सिस्टीम म्हणजे काय, तर ही एक अशी प्रकारची सिस्टीम आहे म्हणजे ही काय अशी वेगळी अशी नवीन अशी काही सिस्टीम नाही. ही एक मेथड आहे स्पेशली फॉर पब्लिक अंडरटेकिंग्स. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पब्लिक अंडरटेकिंग्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर असेल, वॉटर सप्लाय असेल किंवा रेल्वे. डबल अकाउंट सिस्टीम म्हणजे काय असं जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर त्याचं हे उत्तर, इट इज जस्ट अ स्पेशल मेथड ऑफ प्रेझेंटिंग द फायनल अकाउंट्स ऑफ पब्लिक युटिलिटी अंडरटेकिंग्स. पब्लिक युटिलिटी अंडरटेकिंग्स लाईक रेल्वे, टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि वॉटर सप्लाय. या पब्लिक अंडरटेकिंग म्हणजे पब्लिकला सर्व्हिस देणाऱ्या ज्या फॉर्म्स आहेत या डबल अकाउंट सिस्टीमनं आपले फायनल अकाउंट्स तयार करत असतात. ठीक आहे, तर आता बघ हे डबल एंट्री सिस्टीम आणि ह्याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे तर तो थोडा आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तर डबल एंट्री सिस्टीम आणि डबल अकाउंटिंग सिस्टीम आपण बघूया. तर डबल एंट्री सिस्टीम काय असते, डबल एंट्री सिस्टीम ही अशी अकाउंटिंगची सिस्टीम आहे which is used worldwide. जगभरामध्ये डबल एंट्री सिस्टीमचा अकाउंटिंग मध्ये वापर केला जातो. त्यामध्ये काय असतं, ट्रान्झॅक्शनच्या दोन्ही बाजूचा विचार करून जर्नल एंट्री केली जाते. ओके, जसं की आपण इफेक्ट देतो, डेबिट क्रेडिट दोन्ही बाजूचा विचार करतो आणि अकाउंटिंग रेकॉर्ड करतो, म्हणजेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, जर्नल एंट्री पास करतो. त्यानंतर आपण काय करतो, त्या जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग करतो. लेजर पोस्टिंग केल्याच्या नंतर आपण त्याचे बॅलन्सिंग करतो आणि ट्रायल बॅलन्स तयार करतो आणि मग फायनल अकाउंट तयार करतो. ही झाली आपली ऑर्डिनरी सिस्टीम. ओके, या सिस्टीम मध्ये आपण काय करतो तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सोबतच प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आपण ऑर्डिनरी अकाउंटिंग मेंटेन करत असताना तयार करत असतो. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे डबल अकाउंट सिस्टीम. तर काय वेगळं, नेमकं वेगळं काय आहे यामध्ये. डबल अकाउंटिंग सिस्टीम मेंटेन करत असताना आता तुम्हाला सांगितलं मी की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्या की आपले पैसा ह्यूज अमाऊंट फिक्स्ड असेट किंवा कॅपिटल असेट वरती खर्च करत असतात किंवा लोकांना अशा प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असताना त्यांना असा खर्च, भांडवली खर्च मोठ्या प्रमाणावरती करावा लागत असतो. तर अशा अंडरटेकिंग्स डबल अकाउंट सिस्टीमचा उपयोग करतात. तर डबल अकाउंट सिस्टीम म्हणजे काय, त्यामध्ये काय काय मेंटेन केलं जातं तर बघूया आपण. कंपॅरेटिव्हली जर बघायचं झालं तर ऑर्डिनरी सिस्टीम मध्ये आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस तयार करतो. तर त्याच ठिकाणी पब्लिक अंडरटेकिंग मध्ये किंवा डबल अकाउंट सिस्टीमच्या माध्यमातून रेव्हेन्यू अकाउंट तयार केलं जातं. इकडे ज्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट तयार केलं जातं तसं इथं नेट रेव्हेन्यू अकाउंट तयार केलं जातं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा भाग
डबल अकाउंट सिस्टीम जर समजून घ्यायचं असेल तर वेगळं असं काही नाही डबल अकाउंट सिस्टीम मध्ये. तर काय आहे तर बॅलन्स शीटचे विभागणी दोन भागामध्ये केलेली आहे, म्हणून याला डबल अकाउंट सिस्टीम म्हणलं जातं. तर काय तर बॅलन्स शीट ची विभागणी म्हणजे कसं, एक आहे कॅपिटल अकाउंट, ठीक आहे, आणि दुसरं आहे जनरल बॅलन्स शीट. तर त्या कॅपिटल अकाउंट मध्ये रेकॉर्डिंग कशाची केली जाते तर फिक्स्ड असेट आणि लायबिलिटीज, आणि जनरल बॅलन्स शीट मध्ये काय केलं जातं तर करंट असेट आणि करंट लायबिलिटीज. ठीक आहे. तर आता आपण डिटेल मध्ये या डबल अकाउंट सिस्टीमच्या माध्यमातून रेव्हेन्यू अकाउंट, नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि जनरल बॅलन्स शीट काय आहे त्याचा प्रत्येकाचा फॉर्मॅट आणि मीनिंग समजून घेऊ. त्यापूर्वी आपल्याला इलेक्ट्रिसिटी ॲक्ट किती आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तो आहे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2013. The Electricity Act 2013 is replaced the following three existing legislations, namely, first one is the Indian Electricity Act 1910, second the Electricity Supply Act 1948, and last the Electricity Regulatory Commission Act 1998. तसेच या डबल अकाउंट सिस्टीमचे काही फीचर्सही आहेत मित्रांनो. जसे की आपल्याला माहिती आहे, पहिलं फीचर म्हणजे द बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड इन टू पार्ट्स, दॅट इज कॅपिटल अकाउंट अँड जनरल बॅलन्स शीट. दोन भागामध्ये बॅलन्स शीट विभागलेली आहे. आणि ही अशी का, याचं कारण मी या व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो याचं एकदम छान स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते नक्की पहा. दुसरं वैशिष्ट्य आहे द कॅपिटल अकाउंट शोज द टोटल एक्सपेंडिचर टू द डेट ऑन असेट which may or may not be in existence or the date of the account. Next आहे interest on loans and debentures is shown in the net revenue account as appropriation of profit. Next, the interest received is credited to net revenue account and not revenue account. त्यानंतर आहे renewals are provided out of the current revenue. Next, preliminary expenses and premium on issue of shares and debentures are permanently retained as capital items. आणि शेवटचं वैशिष्ट्य मित्रांनो, depreciation is debited to revenue account but it is not shown as deduction from the cost of asset. It is credited to the depreciation fund account which appears on the liability side of general balance sheet. आपल्याला depreciation इथं assetमधून लेस करायचं नाही, तर ते व्हॅल्यू त्याची कॅल्क्युलेट करून आपल्याला रेव्हेन्यू अकाउंटला डेबिट साईडला आणि जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला डिप्रिशिएशन फंडमध्ये दाखवायचं आहे. आता बघूया या डबल अकाउंट सिस्टीमच्या अंडर इलेक्ट्रिसिटी कंपनीचं फायनल अकाउंट मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. तर पहिल्यांदा तर आपल्याला रेव्हेन्यू अकाउंट बनवायचं आहे, त्यानंतर नेट रेव्हेन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट, त्यानंतर जनरल बॅलन्स शीट. आता हे कॅपिटल अकाउंट आणि जनरल बॅलन्स शीट हे दोन्ही बॅलन्स शीटचे दोन वेगळे भाग आहेत. जसं की स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं. आपल्यासमोर आता रेव्हेन्यू अकाउंट आहे मित्रांनो. तर रेव्हेन्यू अकाउंटबद्दल अगोदर आपण जाणून घेऊया. रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे काय आणि त्यामध्ये काय काय असतं आणि त्याचा फॉर्मॅट कसा असतो. तर रेव्हेन्यू अकाउंट, दिस अकाउंट इज लाईक द ऑर्डिनरी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण जे नेहमी ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो त्या पद्धतीचं हे रेव्हेन्यू अकाउंट असतं. इज डेबिटेड विथ द व्हेरियस आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस अँड क्रेडिटेड विथ द व्हेरियस आयटम्स ऑफ इन्कम्स. अनेक खर्च डेबिट साईडला लिहिले जातील आणि इन्कम्स क्रेडिट साईडला. नेक्स्ट आहे डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट इज चार्ज बाय डेबिटिंग द रेव्हेन्यू अकाउंट अँड क्रेडिटिंग द डिप्रिसिएशन फंड अकाउंट. आपण जे डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत ते रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला आणि डिप्रिसिएशन फंड अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. नेक्स्ट, इट शुड बी नोटेड दॅट interest paid or received is not shown in this account. It is shown in the net revenue account. बघा, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो की इंटरेस्ट पेड और रिसिव्ड हे आपल्याला रेव्हेन्यू अकाउंटमध्ये दाखवायचं नाही, तर ते नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये दाखवायचं आहे. नेक्स्ट आहे
बॅलन्स या अकाउंटचं जे बॅलन्स आहे द बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट इज ट्रान्सफर टू द नेट रेव्हेन्यू अकाउंट. आता बघूया या अकाउंटचा फॉर्मॅट. तर हा आहे रेव्हेन्यू अकाउंटचा फॉर्मॅट. इट हॅज टू साइड्स. वन इज डेबिट साइड, अनदर इज क्रेडिट साइड. ऑन द डेबिट साइड देर इज जनरेशन, डिस्ट्रीब्यूशन, public lamps, etc. are the expenses, rent, rates and taxes, management expenses, law charges, depreciation, etc. are shown. And on the credit side, all the incomes like sale of energy for lighting, sale of energy for power, sale of energy under special contract, public lighting, rent of meters, rent receivables, transfer fees, other items, miscellaneous receipt, रिकनेक्शन अँड डिस्कनेक्शन फीस एक्सेट्रा. डेबिट साईडला बघितलात मित्रांनो तर जनरेशन एक्सपेन्सेस जे आहेत त्यामध्ये फ्युअल असेल, ऑइल आहे, वस्टेज आहे, वॉटर आहे, सॅलरी ऑफ इंजिनियर्स, वेजेस अँड ग्रॅच्युटीज. त्यानंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये सॅलरी ऑफ इंजिनियर्स, वेजेस अँड ग्रॅच्युटीज, रिपेअर्स, पब्लिक लॅम्प्समध्ये अटेंडन्स अँड रिपेअर्स अँड रिन्युअल्स, रेंट्समध्ये रेंट पेएबल, रेट्स अँड टॅक्सेस. त्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. असे अनेक खर्च आणि इन्कम या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये दाखवले जातात. आता बघूया नेट रेव्हेन्यू अकाउंट. नेट रेव्हेन्यू अकाउंट दिस अकाउंट इज लाईक द ऑर्डिनरी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. जसं प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आपण बनवतो त्या पद्धतीनंच हे बनवलं जातं. याच्या देखील दोन साईड असतात, एक डेबिट साईड, एक क्रेडिट साईड. जसं की डिव्हिडंड ऑन शेअर, ट्रान्सफर ऑफ रिझर्व, डेबिट बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट एक्सेट्रा आर शोन ऑन द डेबिट साइड ऑफ द net revenue account. On the credit side, there are items like last year's credit balance brought forward, credit balance of current year's revenue, etc. are shown. Next आहे द बॅलन्स ऑफ नेट रेव्हेन्यू अकाउंट. मित्रांनो, नेट रेव्हेन्यू अकाउंटचं जे बॅलन्स असतं ते जनरल बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलं जातं. आता बघूया नेट रेव्हेन्यू अकाउंटचा फॉर्मॅट. तर मित्रांनो, हा आहे नेट रेव्हेन्यू अकाउंटचा फॉर्मॅट. इट हॅज ऑल्सो टू साइड्स. वन इज डेबिट साइड, अनदर इज क्रेडिट साइड. ऑन द डेबिट साइड द बॅलन्स फ्रॉम द लास्ट इयर्स अकाउंट, interest on loan, contingency reserve, interest on debenture, dividends, etc. are shown. On the credit side, balance from the last year's account, balance brought from revenue account, interest on bank account, balance next balance carried to the general balance sheet. दोनही डेबिट साईडला असेल किंवा क्रेडिट साईडचा आपण जनरल बॅलन्स शीटला बॅलन्स कॅरीड करणार. सो हा आहे नेट रेव्हेन्यू अकाउंटचा फॉर्मॅट. यानंतर मित्रांनो, या चॅप्टरचा प्रॉब्लेम सोडवत असताना असलेला महत्त्वाचा भाग तो म्हणजे बॅलन्स शीट तयार करणे. आता जसं की आपण सांगितलं होतं की अंडर द डबल अकाउंट सिस्टीम बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड इन टू पार्ट्स. वन इज कॅपिटल अकाउंट अँड अनदर इज जनरल बॅलन्स शीट. कॅपिटल अकाउंट फॉर द फिक्स्ड ॲसेट अँड लायबिलिटीज, जनरल बॅलन्स शीट इज फॉर करंट ॲसेट अँड लायबिलिटीज. तर सर्वात पहिल्यांदा आपण कॅपिटल अकाउंट काय असतं, कशा पद्धतीचं असतं ते बघूया. कॅपिटल अकाउंट. द मेन पर्पज ऑफ धिस अकाउंट इज टू शो टोटल अमाऊंट ऑफ कॅपिटल रेज अँड इट्स ॲप्लिकेशन फॉर द ॲक्विजिशन ऑफ फिक्स्ड असेट फॉर कॅरिंग ऑन बिझनेस. म्हणजेच या कॅपिटल अकाउंट बनवण्यामागचा जो मेन उद्देश आहे तो असा आहे की किती प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवलेलं आहे आणि त्याचा उपयोग फिक्स्ड असेट मोठ्या प्रमाणावरती या पब्लिक अंडरटेकिंगला ज्या फिक्स्ड असेट मोठ्या प्रमाणावरती गुंतवावं लागतं, त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, त्यावरती किती खर्च झालेला आहे, कसा झालेला आहे, एक्झॅक्ट आपल्याला जाणून घेण्यासाठी हे आपण तयार करत असतो. नेक्स्ट आहे द डेबिट साईड ऑफ कॅपिटल अकाउंट शोज कॅपिटल एक्सपेंडिचर. आत्ताच म्हणल्याप्रमाणे या अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व कॅपिटल एक्सपेंडिचर दाखवले जातात, जसं की दॅट इज फिक्स्ड ॲसेट लाईक लँड, बिल्डिंग, मशिनरी, मेन्स,
that is supply lines, etc. are appear on this side. On the credit side of capital account, it shows capital receipt. ज्या काही भांडवली प्राप्ती आहेत, कॅपिटल रिसिप्ट आहेत, त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवल्या जातात. लॉंग टर्म लायबिलिटीज असतील ज्या की लाईक शेअर कॅपिटल, डिबेंचर, मॉर्गेज ऑन लोन एक्सेट्रा आर अपियर ऑन धिस साईड. नेक्स्ट आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑन फॉर्मेशन आर ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत फॉर्मेशनच्या वेळी केले जाणारे ते आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर कन्सिडर करायचे. नेक्स्ट आहे प्रीमियम रिसिव्ड ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स अँड शेअर फॉरफिचर अकाउंट आर शोन ऑन द क्रेडिट साईड. ॲज अ रूल, डिस्काउंट ऑन issue of shares and debentures is deducted from the proceeds of the issue and the net proceeds are shown on the credit side of this account. कॅपिटल अकाउंटचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा द कॅपिटल अकाउंट इज प्रिपेअर्ड इन द कॉलमनर फॉर्म विथ 3 कॉलम्स ऑन अदर साईड. म्हणजे या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला दोन्ही साईडला आपल्याला 3 कॉलम तयार करायचे आहेत. सर्वात पहिला कॉलम असेल फर्स्ट कॉलम इज फॉर शोविंग द अमाऊंट ॲट द कमेन्समेंट ऑफ द पिरियड. नेक्स्ट द सेकंड कॉलम इज फॉर शोविंग द ॲडिशन्स ड्युरिंग द इयर. आणि थर्ड कॉलम असेल द थर्ड कॉलम इज फॉर शोविंग द टोटल अमाऊंट. शेवटचा मुद्दा आहे द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट इज कॅरीड टू द जनरल बॅलन्स शीट. म्हणजे कॅपिटल अकाउंटचं जे बॅलन्स आहे ते आपल्याला जनरल बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे. हावेवर इन केस ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीज द टोटल ऑफ रिसिप्ट साईड अँड टोटल ऑफ एक्सपेंडिचर साईड आर कॅरीड टू द जनरल बॅलन्स शीट. नेक्स्ट आता बघूया कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट. कॅपिटल अकाउंट हॅज 2 sides. वन इज डेबिट, अनदर इज क्रेडिट. ऑन द डेबिट साईड ऑल द एक्सपेंडिचर capital expenditures are recorded. On the credit side capital receipts are recorded. On the expenditure side there are 3 columns. जसे की मग आपण सांगितलं होतं की पहिला कॉलम असेल एक्सपेंडिचर ऑन द कमेन्समेंट, सेकंड असेल ड्युरिंग द इयर एक्सपेंडिचर जे काय असतील, आणि तिसरा टोटलचा कॉलम. त्याच पद्धतीनं रिसिप्ट साईडला देखील 3 कॉलम असतील, रिसिप्ट ॲट द कमेन्समेंट, ड्युरिंग द इयर आणि टोटल रिसिप्ट. डेबिट साईडला जर बघितलं मित्रांनो काय काय एक्सपेंडिचर्स आहेत कॅपिटल इन नेचर, तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत लँड, बिल्डिंग, प्लांट, मेन्स, ट्रान्सफॉर्मर्स, मोटर्स एक्सेट्रा, मीटर्स, जनरल स्टोअर्स, असे स्पेशल आयटम्स. आणि शेवटी जे टोटल केलं जातं ते जनरल बॅलन्स शीटला कॅपिटल एक्सपेंडिचरचं टोटल आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. त्याच पद्धतीनं रिसिप्ट साईडला ऑर्डिनरी शेअर्स असतील, प्रिफरन्स शेअर्स, डिबेंचर, लोन्स, कॉल्स इन ॲडव्हान्स, ऑदर रिसिप्ट्स, ह्या असे ॲटम्स आपल्याला रेकॉर्ड करायचे. त्यानंतर रिसिप्ट साईडचे जे टोटल असेल ते टोटल आपल्याला जनरल बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे. आणि आता आहे या अकाउंटचा शेवटचा टप्पा, तो म्हणजे जनरल बॅलन्स शीट. जसं की आपल्याला माहितीच आहे बॅलन्स शीटचे 2 भाग असतात, एक लायबिलिटी साईड आणि दुसरी ॲसेट साईड. ओके, तर बघूया. द जनरल बॅलन्स शीट इज ड्रॉन अप इन द युजल फॉर्म. ऑन द लायबिलिटी साईड करंट लायबिलिटी, जनरल रिझर्व, कॅपिटल रिझर्व, सिंकिंग फंड, डिप्रिसिएशन फंड, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, credit balance of net revenue account and other credit balances are shown on the liability side. All current assets and other debit balances are shown on the asset side. So अशा पद्धतीनं ही जनरल बॅलन्स शीट तयार केली जाते. तर आता बघूया आपण या जनरल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा असतो. तर हा आहे जनरल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मित्रांनो. यामध्ये लायबिलिटी साईडला सुरुवातीला आपण कॅपिटल रिसिप्ट्स लिहिणार, त्यानंतर रिझर्व सरप्लस, त्यानंतर रेव्हेन्यू अकाउंटचं जे काही बॅलन्स असेल
त्यानंतर सन्ड्री क्रेडिटार्स, रिझर्व्ह फंड, डिप्रिसिएशन फंड, स्पेशल आयटम्स एक्सेट्रा आपण लिहिणार. त्यानंतर ॲसेट साईडला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर जे काही झाले कॅपिटल अकाउंटचे, त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, सिक्युरिटीज, स्पेशल आयटम्स, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, कॅपिटल अकाउंट, स्टोर्स इन हँड, अशा पद्धतीनं आपण रेकॉर्डिंग करणार आणि जनरल बॅलन्स शीट तयार करणार. मग आता हे चारही फॉर्मॅट बघितल्याच्या नंतर त्याचे मिनिंग, फॉर्मॅट सगळं बघितल्याच्या नंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला काहीच अवघड जाणार नाही आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम बघूया. तत्पूर्वी मग मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, जो की तुमच्या मनामध्ये पडलेला प्रश्न, व्हाय डिव्हिजन ऑफ बॅलन्स शीट. सर हे बॅलन्स शीटचं इथं डिव्हिजन का असतं? तर त्याचं उत्तर असं आहे, द ऑब्जेक्टिव्ह इज टू नो how the capital has been raised, how much capital has been raised, and how the capital has been invested in various fixed assets. For this purpose, a separate account called capital account is prepared. ओके, म्हणजे ह्या ज्या पब्लिक अंडरटेकिंग्स आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवलं जातं, तर ते कशा पद्धतीनं गुंतवलं जातं, कशा पद्धतीनं उभारलं जातं आणि त्याचं युटिलायझेशन कसं केलं जातं हे आपल्याला समजू शकतं. मग आणखीन एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल, बट वाय शुड वी नो ऑल दीज डिटेल्स अबाउट कॅपिटल. हे कॅपिटलबद्दलचे एवढ्या डिटेल्स आपण का जाणून घ्यायच्या? द रिझन इज दॅट, बघा, फर्स्ट आहे पब्लिक युटिलिटी अंडरटेकिंग प्रोव्हाइड्स इसेन्शियल सर्व्हिसेस. खूप आवश्यक सर्व्हिसेस या पब्लिक युटिलिटी अंडरटेकिंग प्रोव्हाइड करत असतात. देअर इन्व्हेस्टमेंट इज फिक्स्ड in fixed asset is very large. For them, adequate capital is more important than trading concern. ट्रेडिंग कन्सर्नपेक्षा जास्त भांडवल यांना लागत असतं, पुरेसं भांडवल, आणि डिफिशियन्सी इथं खूप डेंजरस असते. The next reason is that the manner in which capital has been raised can be an important factor in the stability of the कन्सर्न. कशा पद्धतीनं भांडवल गोळा केलं जाईल हे त्या व्यवसायाच्या स्टॅबिलिटीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल, इफ अ कन्सर्न हॅज रेज अ पार्ट ऑफ इट्स कॅपिटल इन द फॉर्म ऑफ बँक लोन ऑर डिपॉझिट्स, इट मे हॅव टू बी रिपेड आफ्टर सम टाइम्स, विच माइट क्रिएट फायनान्शियल प्रॉब्लेम्स फॉर ऑर्गनायझेशन्स. It is therefore necessary to know how the capital has been raised. ओके, म्हणजे आपण जे भांडवल गोळा करणार आहोत, कसं गोळा करणार आहोत, किती गोळा करणार आहोत, कारण ते भांडवल आपल्याला एक ना एक दिवस परत द्यायचं असतं. तर एक्झॅक्ट कॅपिटलची रिक्वायरमेंट आपल्याला कळण्यासाठी अशा ऑर्गनायझेशन हे तयार करत असतात. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ कंपनी या चॅप्टरचे थेरे समजून घेतले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी नवीन या चॅप्टरचे प्रॉब्लेम्स घेऊन येत आहे. तोपर्यंत या चॅप्टरला व्यवस्थित ऐका, समजून घ्या. तुमच्या जे काही सजेशन्स असतील, कमेंट असतील, सूचना असतील, डाऊट असतील, जे काही आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व तसेच घरी बसूया, ऑनलाईन शिकूया या उपक्रमाला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांना हे पोहोचवा. कोरोनापासून वाचण्यासाठी घरी राहा आणि अभ्यास करा. काळजी घ्या मित्रांनो. येत आहे लवकरच तुमच्यासाठी प्रॉब्लेमचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.